नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर लाडकी बहीण योजना, तर ह्या योजनेचा जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तर तो तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो. ऑगस्ट आणि सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो तुम्हाला सोबत भेटणार आहेत का? त्यानंतर ज्या 26 लाख महिला अपात्र ठरल्या होत्या लाडकी बहीण योजनेसाठी, तर त्यांना आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे एकूण 4 महिन्याचे हप्ते त्या ठिकाणी भेटू शकतात का? का त्यांना ऑगस्टचा हप्ता त्या ठिकाणी भेटणार आहेत का सप्टेंबरचा भेटणार आहेत का ऑगस्ट सप्टेंबर ह्या 2 महिन्याचे हप्ते भेटणार आहेत? सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. त्यानंतर तुमचा जो काही जी आर आहे, शासन निर्णय आहेत निधी वितरित करण्याबाबतचा, तर तो कधीपर्यंत येऊ शकतो, तो आला आहेत का, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिसत असेल ते दाबून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करायचं आहे, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल. तुम्हाला माहिती बघता येईल, तुम्हाला सविस्तर माहिती त्या ठिकाणी समजेल. आता बघा, तुम्ही खूप साऱ्या न्यूज चॅनलवरती ही बातमी बघितलेली असेल, लाडक्या बहिणींना ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता. तर आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्र भेटू शकतो का? ओके. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे बघा, दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता. ओके, दोन्ही महिन्याची म्हणजे कोणत्या 2 महिन्याची? ऑगस्ट आणि सप्टेंबर. ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या 2 महिन्यांचे जे काही पैसे आहेत 3,000 रुपये ते एकत्र दिले जाण्याची शक्यता, असे न्यूज तुम्ही त्या ठिकाणी बघितलेले असेल खूप साऱ्या न्यूज चॅनलवरती. ओके, तर लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता. ओके, आता असं होऊ शकतं का? ओके, परंतु बघा, आपल्या जे काही महिला आणि बालविकास मंत्री आहेत आदितीताई तटकरे यांनी एक न्यूज माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो लवकरच वितरित होणार आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा लवकरच वितरित होणार आहे. त्यांनी एक न्यूज माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लवकरच वितरित होणार आहे. ओके, परंतु आता बघा, आज 6 तारीख आहेत, आज 6 तारीख आहेत, 6 सप्टेंबर आहेत आज. अजूनही जी.आर त्या ठिकाणी आलेला नाहीये, अजूनही शासन निर्णय निधी वितरित करण्याबाबतचा आलेला नाहीये. तुम्हाला जो काही हप्ता आहे तर हप्ता कधी भेटतो? ज्यावेळेस तुमचा जो काही जी.आर आहेत, ओके, शासन निर्णय आहेत निधी वितरित करण्याबाबतचा, तो आल्यानंतर 1, 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला जो काही हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी भेटत असतो. परंतु तो जी.आर अद्यापही आलेला नाहीये, तो शासन निर्णय अद्यापही त्या ठिकाणी आलेला नाहीये. त्यामुळे आपण सांगू शकत नाही ऑगस्टचा हप्ता हा कधीपर्यंत भेटू शकतो किंवा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो एकत्रित भेटणार आहेत का. ओके, त्याच्यात काय दिलेलं आहे, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही ते की तुमचा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो सोबत भेटणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो सोबत भेटणार आहे. आता काय होऊ शकतं? ओके, तुमचा हप्ता हा लेट का भेटू शकतो? बघा, आता खूप साऱ्या लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी पडताळणी चालू आहेत. लाडक्या बहिणींची काय चालू आहे? पडताळणी चालू आहेत. अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येत आहेत आणि तुमची पडताळणी त्या ठिकाणी करत आहेत. ओके, आता यासाठी किती महिला त्या ठिकाणी अपात्र होत्या? एक 26 लाख प्लस महिला त्या ठिकाणी अपात्र होत्या. अपात्र असण्याचे कारण काय की एका घरामध्ये 2 पेक्षा जास्त, बघा, 2 पेक्षा जास्त जर महिलांनी लाभ घेतलेला असेल तर त्या घरामधील सर्व महिला त्या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. 2 महिला कोणत्या? एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी. अशा 2 महिलांपेक्षा जर जास्त महिलांनी एका फॅमिलीमध्ये या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या सर्व या ठिकाणी अपात्र आता झालेल्या आहेत. आता त्यांची पडताळणी होणार आहे. पडताळणीसाठी तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येणार आहेत. अंगणवाडी सेविका येणार आहेत. अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमचं राशन कार्ड चेक करणार आहेत. राशन कार्ड मध्ये किती महिलांची नावे आहेत तेही तुम्हाला त्या ठिकाणी विचारणार आहेत. राशन कार्ड चेक केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी समजेल की किती महिलांची नावे आहेत आणि ते तुम्हाला विचारणार आहेत की यातील कोणत्या 2 महिलांना या ठिकाणी पात्र ठेवायचं आहे आणि बाकीच्यांना अपात्र करायचं आहे. ओके, तर तुम्हाला विचारून त्या ठिकाणी पडताळणी सुरू आहेत. आता खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये खूप साऱ्या दिवसापासून म्हणजे एक 8-15 दिवसापासून पडताळणी चालू आहेत. ओके, आता पडताळणी जर लवकर झाली आणि आता ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तर तो लवकर वितरित केला जाणार आहे. ऑगस्टचा हप्ता येण्याच्या अगोदर लाडक्या बहिणीची जर पडताळणी झाली, ओके, ऑगस्टचा हप्ता येण्याच्या अगोदर, आणि त्यांची जी काही माहिती आहे तर ती जिल्हा स्तरावरती गेली आणि त्यांची जर यादी अपडेट झाली तर ज्या 26 लाख अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यातील ज्या पात्र होतील, सपोज 10 लाख 15 लाख काय पात्र होतील तर त्यांना ऑगस्टचा महिना त्या ठिकाणी भेटू शकतो. ओके, ऑगस्टचा महिना त्या ठिकाणी भेटू
शकतो. परंतु आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा महिना एकत्र भेटू शकतो का, तर अद्याप याबद्दल कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा किंवा माहिती नाहीये. त्यामुळे ऑगस्टचा महिना हा सेपरेट भेटू शकतो आणि सप्टेंबरचा महिना हा सेपरेट भेटू शकतो. ओके, परंतु ऑगस्टचा महिना जर लवकर आला नाही तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा महिना त्या ठिकाणी एकत्र भेटण्याची शक्यता आहे. परंतु आता आपल्या ज्या काही महिला आणि बालविकास मंत्री आहेत अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की ऑगस्टचा जो काही महिना आहे तर तो लवकरच वितरित केला जाणार आहे, लवकरच वितरित केला जाणार आहे. त्यामुळे ऑगस्टचा महिना तुम्हाला सेपरेट येऊ शकतो आणि सप्टेंबरचा जो काही महिना आहे तर तो सेपरेट येऊ शकतो. दोन्ही जे काही महिने आहेत तर ते एकत्र नाही येणार. ओके, आता ज्या लाडक्या बहिणी ज्या योजनेसाठी अपात्र ठरल्या होत्या तर त्यांना बघा जूनचाही हप्ता आलेला नाहीये, जूनचा हप्ता आलेला नाहीये, जुलैचा हप्ता आलेला नाहीये, ऑगस्टचा हप्ता आलेला नाहीये आणि ओके आता त्यांना जून जुलैचा हप्ता आला नसेल. ओके, आणि काही लाडक्या बहिणींना ऑगस्टचाही हप्ता येणार नाही, परंतु त्या पात्र आहेत. काही कारणास्तव त्यांचे हप्ते त्या ठिकाणी बंद झालेले आहेत. आता त्यांची पडताळणी होईल. पडताळणी झाल्यानंतर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिन्याचे हप्ते त्यांना भेटू शकतात का, 6,000 रुपये. बघा, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांची काहीही चुकी नाहीये, परंतु त्यांना हप्ते बंद झालेले आहेत, अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना हे 3 ते 4 महिन्याचे हप्ते त्या ठिकाणी भेटू शकतात. परंतु बघा, याबद्दल कुठल्याही प्रकारचं अधिकृत माहिती किंवा कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा त्या ठिकाणी करण्यात आलेली नाहीये, परंतु त्यांना त्या ठिकाणी भेटायला पाहिजे. ओके, आता बघा, ज्या पात्र आहेत परंतु त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, सर्व अटी शर्तीमध्ये ते त्या ठिकाणी बसत आहेत. ओके, म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी, घरामध्ये एकच महिला त्या ठिकाणी लाभ घेत असेल, एक विवाहित आणि एक अविवाहित, त्यानंतर तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर नसेल, ओके, तुम्ही अदर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसेल, तर अशा महिला त्या ठिकाणी पात्र आहेत. आणि पात्र असूनही त्या जर अपात्र झाल्या असतील आणि त्यांची पडताळणी झाल्यानंतर त्यांना ह्या 4 महिन्याचे पैसे त्या ठिकाणी भेटायला पाहिजेत. कोणत्या, जून जुलै ऑगस्टचा महिना त्यांना भेटला नसेल तर ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिन्याचे पैसे त्या ठिकाणी असे 6,000 भेटायला पाहिजे. परंतु याबद्दल अधिकृत कोणत्या प्रकारचं अपडेट अजूनही आलेलं नाही ते. ओके, आता ज्या महिला त्या ठिकाणी पात्र आहेत तर त्यांना जो काही ऑगस्टचा महिना आहे तर तो लवकरच भेटेल. ओके, ऑगस्टचा महिना लवकर भेटेल. म्हणजे ज्या महिलांना जूनचे हप्ते भेटलेले आहेत त्यांना जुलैचा हप्ता भेटलेला आहे, त्यांना ऑगस्टचा हप्ता 100% भेटणार आहेत. ओके, ज्यांना ऑगस्टचा हप्ता भेटणार आहे त्यांना सप्टेंबरचा हप्ता त्या ठिकाणी 100% भेटणार आहेत. ओके, आता ऑगस्टचा हप्ता हा लवकर असेल, ज्यावेळेस शासन निर्णय येईल, GR येईल, तुमच्यापर्यंत व्हिडिओ मी नक्की पोहोचेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.